वाढलेली एकूण कोयता गँग, त्याचबरोबर ट्रॅफिक जामची समस्या, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, संताप आहे. आणि मग ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी जाती धर्माच्यावर घेऊन जायची अशा प्रकारचा अजेंडा भाजपने रचलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभेच्या खासदार सौ वेदाताई कुलकर्णी, ज्या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका सुद्धा होत्या, कोथरूडच्या आमदार सुद्धा होत्या, त्या सातत्याने कुठल्या प्रकारचा विकासाचा मुद्दा न नेता धार्मिक वाद कसा वाढेल, कुठेतरी जाऊन दर्ग्याच्या ठिकाणी जाऊन उभं राहणे, कुठेतरी मस्जिदच्या ठिकाणी जाऊन उभं राहणे आणि सातत्याने हिंदू मुसलमान वाद कसे होतील यासाठीचा प्री प्लॅन सातत्याने त्यांचा प्रयत्न चालू असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून सारसबाग या ठिकाणी त्यांनी आयुक्तांना ती बाग बंद करायला लावली. कारण होतं परवा बकरी ईद. त्या बकरी ईदच्या नंतर साधारणतः मुस्लिम बांधव मागची 100 वर्ष आली, म्हणजे पुण्यातले नाही का वेगवेगळे गार्डन्स असतील, खास करून सारसबाग असेल, याच्यानंतर साधारण रमजान ईद आणि बकरी ईद नंतर दुसऱ्या दिवशी तिथं कुटुंबासमवेत येतात, काही क्षण घालवतात आणि एकूणच त्या ठिकाणी सण साजरा करायचा प्रयत्न करतात. पण वेदाताई कुलकर्णींनी आयुक्तांना पत्र देऊन या ठिकाणी मटन मांस खाल्लं जाईल अशा प्रकारची भीती निर्माण करून ते गार्डन बंद पडायला लावलं आणि एकूणच मुस्लिम समुदायाला हा संदेश दिला की हे शहर आणि हे राज्य तुमचं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा चुकीचा